जूनचा हप्ता 2 दिवसांमध्ये जमा होणार आहे। अर्थ खात्यानं 3600 कोटींचा निधी वर्ग केलाय। लाडकी बहीण योजनेची आज वर्षपूर्ती आहे आणि लाडक्या बहिणींसाठी आज आनंदाची बातमी आहे। लाडक्या बहीण योजनेच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं लाभार्थ्यांना 3600 कोटी रुपये अनुदान रविवारीच वर्ग करण्यात आलेलं आहे। येत्या 1 ते 2 दिवसांमध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जूनचा हप्ता जमा होणार आहे। सरकारनं केलेल्या पडताळणीमध्ये आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त महिला अपात्र ठरलेल्या आहेत। ही योजना राज्यातील महिलांसाठी मोठा आधार ठरल्याची भावना महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केलेली आहे। लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे। आज आहे 11 जुलै शुक्रवार। सगळ्यात महत्त्वाची अपडेट आलेली आहे बघा। आज पुन्हा वाटप सुरू केलेलं आहे। जूनच्या हप्त्याचं पुन्हा वाटप सुरू केलेलं आहे। लगेच जुलैच्या हप्त्याचं सुद्धा वाटप हितं करत आहेत बघा। आदिती तटकरे मॅडम यांनी स्वतः सांगितलेलं आहे जून महिन्याचा सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे। काल त्यांनी पुन्हा एकदा पोस्ट केलेला आहे। सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लिंक खात्यात आजपासून ही जी काही तांत्रिक प्रक्रिया आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। याची स्वतः त्यांनी माहिती माध्यमांशी बोलताना दिलेली आहे। त्यामुळे टेन्शन घ्यायची गरज नाही। आज कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेत पैसे पडणार, तुम्हाला कोणत्या कारणांमुळे पैसे भेटत नाहीत हेही तुम्हाला मी सांगणार आहे। घरकुल योजनेबद्दल एक मोठी अपडेट आहे ती सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे बघा। जूनचा जो हप्ता आहे तो अजूनही वाटप सुरू आहे। जवळपास अजूनही 50% लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला नाही। परंतु आनंदाची बातमी म्हणजे जुलैचा हप्तासुद्धा ज्या लाडक्या बहिणींना जूनचा हप्ता आलेला आहे त्यांना लगेच जुलैचा हप्ता, आणि ज्यांना जूनचा हप्ता आलेला नाही त्यांना जून आणि जुलैचे असे 3000 रुपये हे लाडक्या बहिणींच्या खात्यात आजपासून वितरित करण्यात येणार आहेत। लक्षात घ्यायचं आहे, सगळ्यांनी व्यवस्थित व्हिडिओ पाहायचा आहे। संपूर्ण हा आपला व्हिडिओ पाहायचा आहे। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा। बघा तुम्ही काय करताय, फक्त व्हिडिओ बघताय आणि पळत पुढे जाताय। चॅनलला सबस्क्राईब करा। सगळ्यात महत्त्वाची अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे। कोणीही तुम्हाला अशी अपडेट सांगणार नाही। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट्समध्ये मला सांगा तुम्हाला पैसे आले का। बघा त्यांनी स्वतः सांगितलं आहे की लाडकी बहीण ही अशीच दमदार वाटचाल पुढे असेही राहणार आहे असा मला विश्वास आहे, असं त्यांनी म्हणलेलं आहे। त्याच्यामुळं टेन्शन घ्यायची काही गरज नाही। जर अजूनही तुम्हाला मेसेज आलेला नसेल तर काय करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला 2 तासाच्या आत मेसेज तिथं मोबाईलवरती येऊ शकतो। त्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये देणार आहे, आणि कोणती ती 7 ते 8 कारणं आहेत ज्याच्यामुळं तुम्हाला अजूनही हप्ता आलेला नाही, ती सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये हे सांगणार आहे। त्यामुळं लक्षात घ्यायचं आहे, व्हिडिओ अतिशय बारकाईने आणि व्यवस्थित पाहायचा आहे। गडबड करायची नाही। गडबड कराल तर तुम्हाला इथं काहीही मिळणार नाही। तुम्ही फास्ट पळवत असाल तर काही उपयोग नाही। तर चला सुरुवात करूया। बघा सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे आज मोबाईलवरती तुम्हाला 2 प्रकारचे मेसेज येऊ शकतात। सगळ्यात महत्त्वाचं 2 प्रकारचे मेसेज लक्षात घ्या। आनंदाची बातमी सांगतोय। पहिलं तर जूनचा हप्ता आला नसेल तर जूनचा हप्ता आणि लगेच जुलैचा हप्ता, असे 2 मेसेज तुमच्या मोबाईलवरती वेगवेगळे येतील। जर जूनचा हप्ता आला असेल तर जुलैचा हप्त्याचं सुद्धा वितरण आज तुम्हाला पाहायला इथं मिळू शकतं। त्यामुळे लक्षात ठेवा, कारण आज 11 जुलै आहे। सरकारला माहिती आहे की गेल्या महिन्यात खूपच उशीर झाला। जूनचा हप्त्याला किती उशीर झाला तुम्हाला माहिती आहे, भरपूर प्रचंड उशीर झालेला आहे। त्यामुळे ते दोन्ही वितरण इथं आज होणार आहे। बरं आता तुम्ही म्हणाल मग आता एवढी आनंदाची बातमी आहे तर मग आम्हाला एवढं सांगा की कोणत्या जिल्ह्यांपासून सुरुवात होणार आहे। सांगतो बघा। आज आपण जर बघितलं तर पुणे, मुंबई, ठाणे, धुळे, जालना, अमरावती, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, खाली आपण बघितलं तर रायगड, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर अशा महत्त्वाच्या आज जवळपास 15 ते 16 जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे। परंतु एक दुःखद बातमी म्हणजे भरपूर लाडक्या याच्यातून बाद करण्यात आलेल्या आहेत। हो, बाद करण्यात आलेले आहेत, आणि तुमची यादी कुठं बघायची हेही मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये। व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुम्ही म्हणाल आमचं नाव यादीत आहे का नाही, कसं चेक करायचं सांगतो, सगळं सांगतो। व्यवस्थित पाहायचा व्हिडिओ, गडबड करायची नाही। त्याच्या आधी सांगतो तुम्हाला आज किती मोबाईलवरती मेसेज येणार। आज 2 प्रकारचे मेसेज तुम्हाला येऊ शकतात। त्यामुळं कोणत्या बँकेत येतील सांगतो। पोस्टाच्या खात्यात पैसे येणार आहेत। पोस्टाचं खातं SBI, ॲक्सिस, ICICI, कोटक
अशा जवळपास 8 ते 9 बँकेमध्ये आज तुम्हाला पैसे पाहायला मिळणार आहेत. लक्षात आलं. सगळ्यात महत्त्वाचे आता अपडेट तुम्हाला मी दिलेले आहे, बरोबर. आता बघा, घरकुल योजनेसाठी संदर्भात घरकुल योजनेचं सुद्धा आता यादी लवकरच आलेली आहे. यादीमध्ये तुमचं नाव आहे का नाही हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. आणि जर अजून देखील घरकुल योजनेचा फॉर्म भरला नसेल तर पटकन भरून घ्या. त्याची मुदत आहे ती लवकर संपणार आहे, लक्षात ठेवा. घरकुल योजनेची यादीसुद्धा आता आलेली आहे, मी तुम्हाला ते सांगणार आहे. परंतु तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे अपडेट म्हणजे घरकुल योजनेचा फॉर्म लवकर भरा. जर डेट क्लोज झाली आणि कधी होऊ शकते ती, त्यामुळे घरकुल योजनेचा फॉर्म लगेच भरायचा आहे. ग्रामपंचायत आणि पंचायत समितीमध्ये तुमचा हा फॉर्म तुम्हाला मिळतो. ही अपडेट होती घरकुलबद्दल. तुम्ही म्हणा आता आम्हाला काय करायचं आहे. बघा, तुमची यादी तुम्हाला सांगतो कुठं तपासायची आहे. तुम्हाला तुमची जी वेबसाईट आहे, बरोबर, लाडकी बहीण योजनेची वेबसाईट, तिथं जाऊन फायनल लिस्ट त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. फायनल लिस्टवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर विचारतील, ज्यावेळेस तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला तिथं तुमचा मोबाईल नंबर टाकला. ॲप्लिकेशनद्वारे असू द्या किंवा वेबसाईटद्वारे तो मोबाईल नंबर तिथं टाकायचा. तुम्हाला एक OTP येईल, तो OTP टाका. त्या OTPमध्ये ती यादी येईल. ते यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर 100% तुम्हाला जून आणि जुलैचा हप्ता मिळणार, अन्यथा मिळणार नाही. हे लक्षात ठेवायचं आहे. दुसरी गोष्ट, कुठल्या कारणामुळे तुमचं नाव यातून बाहेर काढलं गेलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरती उत्पन्न गेलेलं आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही 4 व्हीलर गाडी घेतलेली आहे. तिसरं म्हणजे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं, कोणतरी घरी तुमच्या इन्कम टॅक्स भरत आहे. चौथं म्हणजे तुम्ही कुठंतरी नोकरी लागलेला आहे. पाचवं म्हणजे तुम्ही इतर कुठल्या योजनेचा लाभ हा घेत आहात. अशा जवळपास 5 ते 6 कारणांमुळं तुम्हाला या यादीतून बाहेर काढलं गेलेलं आहे, लक्षात ठेवा. जर तुम्हाला त्याचं व्हेरिफिकेशन करायचं असेल तर तुम्ही महिला व बालविकास विभागामध्ये जाऊन आपले सगळे डॉक्युमेंट घेऊन जाऊ शकता. की त्यांना म्हणू शकता मला मागचे 2 हप्ते आलेले नाहीत. कारण काय आहे, माझं तर उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे. मी कुठल्याही इतर योजनेचा लाभ घेत नाही. ना माझ्या घरी कोणी 4 चाकी आहे, ना कोणी इन्कम टॅक्स भरत आहे. त्यासाठी तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, रेशन कार्ड या काही महत्त्वाच्या गोष्टी घेऊन तुम्हाला तिथं जायचं आहे महिला व बालविकासमध्ये. म्हणजे जर तुम्हाला हप्ते येत नसतील तर ते हप्ते चालू होऊन मिळतात तुम्हाला, कारण तुमचा पुरावा तुमच्याकडे आहे, बरोबर. सगळ्यात महत्त्वाचं, कारण कधी सरकारकडून चुकूनसुद्धा यादीत 1-2 नाव एक्स्ट्रा ॲड होऊन ते हप्ते बंद होऊ शकतात. तर ह्या गोष्टी तुम्हाला अतिशय करणं महत्त्वाचं आहे, समजलं. ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. हे सगळं तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तुम्हाला 2 तासाच्या आत मोबाईलवरती मेसेज येतील. जर तुम्ही डायरेक्ट महिला व बालविकास खात्यात गेले तर तुम्हाला काही टेन्शन नाही ना. सगळे तुमच्याकडे कागदपत्र आहेत. त्यांना डायरेक्ट म्हणू शकता माझं लाडकी बहीण योजनेचा हप्ता मला पहिले मिळत होता, मागचे 2 महिने 3 महिने किंवा मागच्या ह्या महिन्यात मला हप्ता अजून आलेला नाही, तर तुम्ही माझे हे डॉक्युमेंट पहा. मी सगळ्या बाजूने मी यासाठी पात्र आहे, तर कृपया करून माझं नाव यादीत टाका आणि मलासुद्धा हप्ता हा यायला हवा. तर अशा पद्धतीनं तुम्हाला पैसे येतील. आता हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या लाडक्या बहिणीने शेअर करायचा ज्यांना ह्या गोष्टी माहीत नाहीत, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.